ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। रस्ते सुरक्षा अभियानाचा शुभारंभ। रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या LED चित्ररथ वाहनाचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुमार, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, तहसीलदार नवनाथ वगवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, मोटर वाहन निरीक्षक सर्वश्री अतुल बानापुरे, जगदीश माने, विकास नाईकवाडे, नलिनी काळबांडे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। या LED चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये हेल्मेट युक्त हिंगोली, अपघात मुक्त हिंगोली यासह विविध कायदे नियम यांची जनजागृती करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी अनंता जोशी यांनी सांगितले आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। आज आपल्या RTO विभागाच्या माध्यमातून जी आमची एक हा संकल्प आम्ही केलेला आहे आपल्या हिंगोली जिल्ह्याच्यासाठी, तो म्हणजे हेल्मेट युक्त हिंगोली, अपघात मुक्त हिंगोली। तर याच्या अनुषंगाने ही आम्ही एक मोबाईल व्हॅनचं या ठिकाणी ओपनिंग केलेलं आहे। ती आपल्या गावागावात जाऊन याचे प्रचार प्रसिद्धी करणार आहे, ज्या माध्यमातून आपल्याकडे जवळजवळ 361 मागच्या एकूण वर्षात झालेल्या अपघातापैकी 104 अपघात हे फक्त हेल्मेट न घातल्यामुळे त्यांचे मृत्यू झाले आहेत। ते मृत्यू जर त्यांना आपल्याला टाळता आले असते, हा एकमेव मुद्दा आम्ही घेऊन आपण सर्व लोकांमध्ये समाजामध्ये जातोय की आपण हेल्मेट वापरा। त्याचप्रमाणे कार चालवताना आपण सीट बेल्ट हा वापरला पाहिजे। सीट बेल्ट वापरणे म्हणजे अपघात टाळण्यासारखे आहे। या दोन मुद्दे आपण विचारात घेऊन याच्या प्रचार व्हॅनचं या ठिकाणी आम्ही ओपनिंग केलेलं आहे। यामध्ये सर्व लोकांनी माझी पुन्हा एकदा हिंगोलीकरांना विनंती आहे की आपण दुचाकी चालवताना आपण हेल्मेटचा नक्की वापर करावा व 4 चाकी वाहन चालवताना सीट बेल्ट हा वापरला गेला पाहिजे। याच्या अनुषंगाने सर्वच हिंगोलीकरांना माझी नम्र विनंती आहे।